हाय, हॅलो, नमस्ते. चला लागा तयारीला. आज काय एवढी झोप नाही झाली. अथांग रात्री उशिरा झोपला आणि बघा 6:15 वाजले. इथे काढा उकळायला टाकलाय आणि इकडे आपले मस्त पाणी उकळायला ठेवले, गरम करायला. म्हणजे कोमट पाणी मी सकाळी पिते, तर हा अर्धा लिटरचा ग्लास पूर्ण पाणी प्यायचं आहे. त्यानंतर मग शेंगा घेतला निवडायला. खरं तर माझी भाजीची तयारी रात्रीच झालेली असते. माझा मशरूमचा प्लॅन होता, पण दिगंबर यांनी सांगितलं की शेंगाची भाजी दे मला. मग मी सकाळी आता निवडायला घेतलं, लेट नाईट सांगितलं त्यांनी. तर 2 मिरच्या टाकून इथे मी भाजी डायरेक्ट कुकरलाच फोडणी घातली, कारण वेळ नव्हता एवढं शिजवायला. आणि ह्या शेंगा शिजवायला जरा वेळ घेतात, तर शेंगा निवडून करायच्या, तर वेळ गेला माझा. पिठही मळून ठेवलेलं आहे एका साईडला. इथे पोहेही भिजवले, पोह्यांची पण तयारी केली आहे. तर खूप फास्ट फास्ट काम केलं आहे आज. त्यानंतर कढईमध्ये शेंगदाणे टाकले तेलामध्ये फ्राय व्हायला. तर इथे मी बनवते पोहे. त्यात पंपकिन सीड आणि सनफ्लॉवर सीड पण ॲड केले आणि खूप चांगल्या असतात ह्या तेल बिया खाणं. तर तुम्ही सुद्धा नक्की असं ॲड करत जा. पोहे उपमामध्ये आपण खाऊ शकतो, भाज्यांमध्ये पण तुम्ही टाकू शकता, मसाले भातामध्ये पण टाकू शकता. या असे माझे गरमागरम हातचे कांदा पोहे खायला. तुम्हालाही मी बोलवत आहे. इकडे पीठ मळून रेडी आहे, पीठ भिजतंय. तर मुलांची फिक्की भाजी काढून घेतली, त्यात थोडा मिरचीचा तडका दिला, म्हणजे भाजी आमच्यासाठी थोडी तिखट हवी चपातीबरोबर. त्यानंतर चहा ठेवला. इथे कॅनमध्ये दूध मिळतं असं, तर अद्रकचा चहा लागतो आमच्या घरामध्ये. आणि इथे आपले भिजवलेले बदाम तर रोजचेच असतात. प्रत्येकाला 6-6 बदाम, मी असे 24 बदाम भिजवते. आम्ही 4 जण आहे, तर अथांगलाही आवडतात. आता हा माझा दुसरा अर्धा लिटरचा ग्लास, सोबत साहेबांचा नाश्ता, त्यानंतर त्यांचा डबा भरणं, चपात्या करणं, मुलांच्याही चपात्या करायच्या आहे. आणि काढा प्यायला बघा मी असा पटापटच पिऊन घेतला, कारण कोमट झालेला होता. तर वेळच नसतो, सकाळी काय काय करणार, खूप धावपळ असते. इथे मग दिगंबर यांचा नाश्ता चालूच होता, तोपर्यंत चहाही दिला. त्यानंतर इथे स्वराचा डबा भरून रेडी आहे. अथांगला आंघोळ घालून आणली, स्वराची आंघोळ राहिली आहे, पण तिची वेणी घालून दिली, तिची आंघोळ झाली. त्यानंतर मग निघालो, कारण अथांगनी अर्धीच चपाती खाल्ली, तो पोहे उपमा खात नाही, त्याला आवडत नाही. तर मग ॲपल घेतलेला आहे हातामध्ये. तर रस्त्याने चालता चालता गाडी घोडे दाखवत मी त्याला अर्धा ॲपल इथे खाऊ घातलं. आणि ॲपल खाता खाता एक तुकडा राहिला होता थोडासा ॲपलचा, शाळेत पोचलो, याला ड्रॉप केलं. त्यानंतर रस्त्याने चालताना अशी सुंदर फुलांची झाडं दिसली. हा बेबी पिंक कलरचे फुलं बघा. आता स्प्रिंग सीझन येणार, तर सर्वत्र आपल्याला असे फुलं आणि मस्त सुगंधित रस्ते बघायला मिळणार आहे. इथं बघा मस्त झाडाला कळ्या आलेल्या आहेत, आता काही दिवसातच ह्या उमलतील. स्वरालाही 15 मिनिट आधीच मी शाळेत सोडवलं, तर स्वराही देखील खुश आहे. इथे बघा पिवळ्या रंगाची फुलं किती उठून दिसत आहेत, याला ड्रॅफोडिल म्हणतात. एप्रिल महिन्यात ही फुलं सर्वत्र दिसतात, आपल्या इथेही दिसत आहेत बघा. आता माझी कुठे सुटका झाली आणि मोकळा श्वास मी घेतलाय. तर मैत्रिणींनो, पार्ट 2 मध्ये भेटूया. हा व्हिडिओ खूप लॉंग झाला. बाबा.